पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर तब्बल 3 वर्षांनी प्रकरणाचा खुलासा झाला। मृतक पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी चंद्रपूर पोलीस विभागात पोलीस कर्मचारी तर आरोपी जावयाला पोलीस ट्रेनिंग दरम्यान सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे। मृतक पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीच्या प्रेम प्रकरणाला विरोध असल्याने मुलीने विष देऊन पित्याची हत्या केली। 25 एप्रिल 2023 ला जयंत बल्लावार यांचा ड्युटीवर असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनात चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला होता। मात्र तेव्हा मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही। मात्र 3 दिवसांपूर्वी मृतकाचा जावई आशिष शेडमाके यांनी पोलिसात आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली देत आपली पत्नी आर्या बल्लावार हिने वडिलांना विष देऊन मारल्याची माहिती दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जयंत बल्लावार यांना ड्युटीवर जाण्यापूर्वी आर्याने मिल्कशेकमध्ये विष टाकून पिण्यासाठी दिले। मिल्कशेक पिल्यावर जयंत बल्लावार हे ड्युटीवर प्रशासकीय भवनमध्ये गेले असता त्यांचा मृत्यू झाला। 2022 पासून प्रेम संबंधात असलेल्या आर्या आणि आशिष यांच्या प्रेमाला जयंत बल्लावार यांचा विरोध होता। वडिलांच्या मृत्यूनंतर दोघांनी लग्न केलं, मात्र लग्नानंतर त्यांच्यात खटके उडू लागले। त्याच बेशिस्त वर्तनामुळे आशिष शेडमाकेला ट्रेनिंग दरम्यान बडतर्फ करण्यात आलं। तर ट्रेनिंग नंतर आर्या बल्लावार सासरी न येता माहेरी गेल्याने संतापलेल्या आशिष शेडमाकेने पूर्ण प्रकरण उघडकीस आणलं। रामनगर पोलिसांनी या प्रकरणात महिला पोलीस अंमलदार आर्या बल्लावारसह आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम आणि विष विकत देणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे। पुढील तपास रामनगर पोलीस निरीक्षक आसिफ राजा करीत आहेत। 3 दिवसा अगोदर पोलीस स्टेशन रामनगर या ठिकाणी एक अर्ज आला होता। हा अर्ज आशिष शेडमाके हा व्यक्ती घेऊन आला होता आणि त्या अर्जामध्ये आशिष शेडमाकेचं असं म्हणणं होतं की त्याने आणि त्याची पत्नी आर्या या दोघांनी मिळून ह्या आर्याच्या वडिलांचा एक विष देऊन हा त्यांचा खून केलेला आहे असं त्याचं म्हणणं होतं। तर सदर अर्जावरती पोलीस स्टेशन रामनगर येथे पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आसिफ राजा शेख आणि त्यांच्या टीमने यामध्ये सखोल चौकशी केली असता आणि सदर जे काही संशयित आहेत त्यांनाही आपण ताब्यात घेतला असता त्यांनी हे कबूल केलं की त्यांनी एप्रिल 2023 मध्ये ही घटना केलेली आहे। तर घटना अशा प्रकारची होती की आर्या बल्लावार आणि आशिष शेडमाके या दोघांचा प्रेम संबंध होते आणि या प्रेम संबंधाला आर्याचे वडील यांचा विरोध होता। तर आर्याचे वडील जे आहेत जयंत बल्लावार हे पोलीस कर्मचारी होते, ते पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत होते। तर या दोघांनी त्यांच्या या प्रेम संबंधामधला अडसर दूर करण्याच्या हेतूने त्यांना विष देऊन मारण्याचा प्लॅन केला आणि यामध्ये त्यांना इतर 2 लोकांनी मदत केली। तर याच्यामध्ये या घटनेच्या अनुषंगाने आपण यामध्ये 4ही आरोपींना अटक केलेली आहे आणि 4ही आरोपींना सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। यामधला एक विधिसंघर्ष बालक आहे। तर यामध्ये घटना अशी झाली की 25 एप्रिल 2023 ला आर्या हिने जे आशिषकडून तिला विष मिळालं होतं तर ते विष सकाळच्या वेळेला मिल्कशेकमध्ये घालून तिच्या वडिलांना दिलं आणि तिचे वडील ते त्याच्यानंतर जेव्हा ड्युटीवरती आले 1 तासाभराच्या अंतराने त्यावेळेला ड्युटीवरती त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले आणि त्यानंतर त्यांना जेव्हा सरकारी दवाखान्यामध्ये नेलं गेलं त्यावेळेला त्यांना मृत घोषित केलं गेलं। त्याच्यावरून रामनगर पोलीस स्टेशन येथे त्यावेळेला मर्गही दाखल होता आणि त्याच्यानंतर आज रोजी हा जेव्हा अर्ज आला या अर्जाच्या अनुषंगाने सखोल जेव्हा चौकशी झाली त्यामध्ये ह्या गोष्टी निष्पन्न झाल्या आणि सदर सर्व आरोपी अटक असून यामधला सदर आरोपींचा PCR सुद्धा घेतलेला आहे आणि याच्यामधला पुढील तपास सखोल तपास हा पोलीस स्टेशन रामनगर येथे PI शेख साहेब हे करत आहे।